मित्रांनो, सुट्टीमध्ये एसटीने फिरण्याचा प्लॅन करत असाल तर प्रत्येक ठिकाणासाठी लागणाऱ्या प्रवास भाड्यावर अधिकचा खर्च न करता तुम्ही एसटीच्या योजनेचा लाभ घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला पास काढता येतो आणि पासच्या प्रकारानुसार त्या ठराविक कालावधीमध्ये कोणत्याही ठिकाणी कोणत्याही बसने प्रवास करता येतो, अगदी आंतरराज्य प्रवास सुद्धा। तर कोणत्या पाससाठी किती पैसे भरावे लागतील, एसटीच्या कोणकोणत्या बसेसमध्ये तुम्हाला प्रवास करता येईल, पासची मुदत किती असेल, हे सर्व जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आवडेल तेथे कोठेही प्रवास ही योजना सन 1988 पासून प्रवाशांसाठी राबवित आहे। सर्वप्रथम पास संदर्भातील महत्त्वपूर्ण सूचना आपण बघू व शेवटी पाससाठी किती पैसे भरावे लागतील याची माहिती। मित्रांनो, या योजनेअंतर्गत प्रवाशांना 7 दिवसांचा आणि 4 दिवसांचा पास दिला जातो। पास काढायचा असल्यास एसटी आगारामध्ये तुम्हाला त्या खिडकीवर जाऊन ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून मिळवता येतो। पाससाठी आधार कार्ड, पॅन कार्ड यासारखी आवश्यक कागदपत्रे देणे गरजेचे असेल। साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी जसे साधी बस, जलद बस, रातराणी, शहरी, यशवंती तसेच आंतरराज्य मार्गांसाठी सुद्धा वापरले जाऊ शकतात। निमआराम बस सेवेसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आलेले नाहीत। जर तुम्ही शिवशाही बसचा पास घेतला तर तो शिवशाही बस सेवेसह साधी बस, निमआराम बस, विना वातानुकूलित शयन आसनी बस या सर्व सेवांसाठी तसेच एसटीने आंतरराज्य म्हणजे महाराष्ट्रातून इतर राज्यात प्रवास करण्यासाठी देखील ग्राह्य राहील। यापैकी कुठलाही पास तुम्हाला 10 दिवस अगोदरपर्यंत घेता येतो। आवडेल तेथे कोठेही प्रवास योजनेचे पास नियमित बसेससोबतच कोणत्याही जादा बसेसमध्ये तसेच यात्रेसाठी सोडण्यात येणाऱ्या यात्रा बसेसमध्ये सुद्धा ग्राह्य राहील। पास काढला म्हणजे तुम्हाला त्यावर प्रवास करता येतो, पण बसमध्ये सीट मिळेल याची गॅरंटी नसते। त्यामुळे तोच पास दाखवून तुम्हाला प्रवास सुरू करण्यापूर्वी आरक्षण खिडकीवर जाऊन जागा आरक्षित करता येते, म्हणजे रिझर्वेशन चार्जेस भरून सीट रिझर्व करता येते। पास काढल्यानंतर प्रौढ व्यक्तीला त्यांच्यासोबत 30 किलो वजनाचे प्रवासी सामान आणि 12 वर्षाखालील मुलाला 15 किलो वजनाचे प्रवासी सामान विना आकार म्हणजे पैसे न भरता घेऊन जाता येते। पासधारक आंतरराज्य मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची बस जिथपर्यंत जाते तिथपर्यंत राज्य परिवहन बसने प्रवास करता येईल। लक्षात असू द्या, जर पास तुमच्याकडून हरवला तर डुप्लिकेट पास मिळत नाही किंवा त्यासाठी भरलेले पैसेही मिळणार नाही। त्यामुळे पास काढल्यानंतर तो व्यवस्थित सांभाळण्याची जबाबदारी तुमचीच असणार आहे। त्याचप्रमाणे हा पास काढला एकाने पण त्यावर प्रवास दुसराच कोणी करत असेल तर असा पास जप्त होऊ शकतो, कारण हा पास नॉन ट्रान्सफरेबल म्हणजे अहस्तांतरणीय आहे। प्रवासात वैयक्तिक वस्तू गहाळ झाल्यास अथवा कोणतेही नुकसान झाल्यास महामंडळ त्याची जबाबदारी घेत नाही। नातलगाचा मृत्यू, भूकंप, आग लागणे, अतिवृष्टी, महापूर, नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणांमुळे पास रद्द करायचा असेल तर प्रवासाच्या तारखेपूर्वी याची कल्पना देऊन तुम्हाला पाससाठी भरलेले पैसे परत मिळवता येतात। परंतु अशावेळी काढलेल्या प्रत्येक पास मागे 20 रुपये सेवा शुल्क कापून घेतले जाते। आता या पाससाठी किती पैसे भरावे लागतील? मित्रांनो, जसे मी आधी सांगितले की पास हा 7 दिवसांसाठी असतो आणि 4 दिवसांसाठी असतो। जर तुम्ही साध्या बससाठी पास काढत असाल, तोही मोठ्या व्यक्तीसाठी, तर तुम्हाला 7 दिवसांसाठी 3171 रुपये द्यावे लागतील। 5 ते 12 वर्षाची मुले असतील तर त्यांना 7 दिवसासाठी 1588 रुपये देऊन पास काढता येईल। जर 4 दिवसांचा पास घेतला तर प्रौढ व्यक्तीला म्हणजे मोठ्या व्यक्तीला 1814 रुपये आणि मुलांसाठी 910 रुपये द्यावे लागतील। हे झालं साध्या बससाठी। आता शिवशाही आसनी आंतरराज्यासह। मित्रांनो, शिवशाही बस तुम्हाला माहिती असेलच, एसी बस असते आणि आसनी म्हणजे सीट्स असलेली, तीही आंतरराज्य म्हणजे दुसऱ्या राज्यात प्रवास करणाऱ्या बसेससह। जर या बससाठी 7 दिवसांचा पास काढायचा असेल तर मोठ्या व्यक्तीला 4429 रुपये आणि मुलांसाठी 2217 रुपये भरून पास काढता येतो। तेच जर शिवशाही बसचा 4 दिवसांचा पास काढला, मोठ्या व्यक्तीला 2533 रुपये आणि मुलांसाठी 1269 रुपये भरून पास काढता येतो। आता या कॅटेगरीमध्ये आणखी एक बसचा समावेश करण्यात आला आहे, 12 मीटर ई बस। ई शिवाय तुम्ही रस्त्यावर ई शिवाय या नावाने बसेस पाहिल्या असतील, ज्या इलेक्ट्रिक गाड्या आहेत, त्या गाड्यांसाठी सुद्धा आता इथे पास मिळणार आहे। त्यामुळे जर ई शिवाय या बससाठी 7 दिवसांचा पास काढायचा असेल तर 5003 रुपये मोठ्या व्यक्तीला लागेल आणि 2504 रुपयामध्ये 7 दिवसांचा पास हा मुलांसाठी मिळू शकतो। त्याचप्रमाणे ई शिवाय या बसचा 4 दिवसांचा पास हा मोठ्या व्यक्तींसाठी 2861 रुपयामध्ये आणि मुलांसाठी 1433 रुपयामध्ये मिळतो। म्हणजे थोडक्यात जर तुम्ही 4 दिवसांचा पास काढला तर तो साध्या बससाठी 1814 रुपयांचा असेल
शिवशाहीसाठी 2533 रुपयांचा असेल आणि ई शिवाय या बससाठी 2861 रुपयांचा असेल. आणि या 4 दिवसात महाराष्ट्रात जिथे जिथे बस जाते तिथे तिथे त्या पासवर फिरू शकतात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रवास करू शकतात. तुम्हाला ही योजना कशी वाटते ते कमेंट करून नक्की कळवा आणि इतरांसोबत ही योजना जरूर शेअर करा, म्हणजे त्यांना पास काढून त्यांना पाहिजे त्या ठिकाणी प्रवास करता येईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.